सर्वप्रथम महर्षी कनाद यांना वंदन। नमस्कार मित्रांनो, फिजिक्स फॉर महाराष्ट्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। महाराष्ट्रातील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आणि जे विद्यार्थी क्लासेस अफोर्ड करू शकत नाही अशा सर्वांसाठी ही लेक्चर सिरीज मी सुरू केली आहे। यात आपण 2020च्या नवीन स्टेट बोर्ड सिलेबसनुसार संपूर्ण फिजिक्स कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ बायलँग्वेज असेल, म्हणजेच इंग्लिश आणि मराठीमध्ये असेल। व्हिडिओ शेअर करा आणि फ्री क्वालिटी एज्युकेशनच्या चळवळीत सहभागी व्हा। चला तर मग सुरू करूया। ओके, आज आपण तिसरं ॲप्लिकेशन बघूया युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं, व्हेकल ऑन बँक रोड। सर्वप्रथम आपण बघू बँक रोड काय असतात। ओके, ज्यावेळेस तुम्ही रेग्युलरली रस्त्याने गाडी चालवता त्यावेळेस तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की रस्त्याच्या दोन्ही ज्या कडा आहेत त्या एकाच लेवलला असतात, पण तुम्ही सर्क्युलर ट्रॅकला गेले किंवा तुम्ही कॉर्नरला गेले तर तुम्ही ऑब्झर्व कराल तिथे की रोडची एका साईडची बाजू ही खाली असते आणि दुसऱ्या साईडची बाजू अशी वरती गेलेली असते। ओके, आणि हे जो वरती जाण्याचा जो अँगल आहे हॉरिझॉन्टल पासून तो अँगल असतो, सपोज आपण त्या अँगलला म्हणू थीटा, आणि ह्या अँगलला असतो बँकिंग अँगल, आणि अशा टाईपच्या रोडला आपण म्हणतो बँक रोड। ओके, सो ह्या बँक रोड कशासाठी यूज करतात तर कॉर्नरला आपल्याला जर मॅक्सिमम स्पीडने आहे त्या हॉरिझॉन्टल स्पीडला रोडला जो स्पीड आहे त्या स्पीडने जर आपल्याला गाडी बँक रोड कॉर्नरला पण चालवायची असेल तर त्या केसमध्ये आपल्याला रोडचं बँकिंग करणं गरजेचं आहे। ओके, सो आपण मॅक्सिमम किती स्पीडला गाडी चालू शकतो ते आपल्याला या ॲनालिसिस थ्रू फाइंड आउट करायचे, त्याचं डेरिव्हेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। सगळ्यात पहिले आपण इथे कोणकोणते फोर्सेस ॲक्ट होतील ते बघूया। ओके, तुम्हाला माहिती आहे की गाडीचा जो वेट आहे ते परपेंडिक्युलर टू दिस कार ॲक्ट होईल। त्यानंतर तुमचा सरफेस हा टेपर आहे, सो तुमची नॉर्मल रिॲक्शन पण त्याला परपेंडिक्युलर असेल। सपोज दिस इज द टेपर, सो दिस इज द नॉर्मल रिॲक्शन। आता नॉर्मल रिॲक्शन एक्झॅक्टली परपेंडिक्युलर नाही भेटलं, पण इट हॅव्हिंग द सम टिल्ट विथ अ वेट विथ अ अँगल थीटा बिकॉज इट इज द बँक। ओके, सो यामुळे काय की तुमचे नॉर्मल रिॲक्शनचे दोन कॉम्पोनंट तयार होतील। तुम्ही ज्याचे कॉम्पोनंट जर रिझॉल्व केले तर आपल्याला दोन कॉम्पोनंट मिळतील, एक हॉरिझॉन्टल डायरेक्शनला, एक व्हर्टिकल डायरेक्शनला। ओके, सो हॉरिझॉन्टल डायरेक्शनला आता अँगल थीटा हा एक हॉरिझॉन्टल डायरेक्शनला आणि एक व्हर्टिकल डायरेक्शनला। चला तर मग याचं ॲनालिसिस आपण बघूया, डिटेल ॲनालिसिस आपण बघूया। आपण व्हेकल ऑन बँक रोड यासाठी एक डेरिव्हेशन फाइंड आउट करणार आहोत। ओके, आपण व्हेकल ऑन हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवर असल्यावर त्याचा मॅक्सिमम स्पीड आपल्याला आपण मागच्या ॲप्लिकेशनमध्ये काढला होता, व्ही इज इक्वल टू म्यू आर जी। ओके, या केसमध्ये म्यू इज द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन टायर अँड रोड, आर इज द रेडियस अँड जी इज द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी। सो आर आणि जी कॉन्स्टंट असल्यामुळे मोस्ट ऑफ आपला व्ही जो आहे इज डिपेंड्स ऑन द म्यू। ओके, म्यू इज द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, त्यामुळे आपल्याला व्हीला लिमिटेशन होतं, आपण जास्त फास्ट गाडी हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवर चालू शकत नाही। ओके, सो त्यासाठी आपण कॉर्नरला बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी की रोडचा एक साईड ही इन्क्लाइन केलेली असते दुसऱ्या साईडपेक्षा, त्याला आपण म्हणतो बँक रोड। ओके, सो बँक रोड जनरली असे असतात की सपोज दिस इज द वन साइड of the road and this is the second side. So second side is the incline with an angle of theta. This angle theta is called as a inclination angle or banking angle. This is called as a banking angle. And this type of road is called as a bank road. आता आपण बँक रोडवर आपल्या व्हेकलचा स्पीड किती असेल यासाठी डेरिव्हेशन फाइंड आउट करू। सो सर्वप्रथम दिस इज आवर व्हेकल, this is the tire. Now the weight of the vehicle is acting downward direction with an mg, and the normal reaction, मी तुम्हाला सांगितलं होतं की normal reaction is always perpendicular to the road surface. Suppose this is the road surface, so normal reaction acting perpendicular to the road and with an inclination of theta with vertical surface. Okay, या केसमध्ये आपण सर्वप्रथम आपण पहिली केस बघूया की ज्यात आपण फ्रिक्शन टायर आणि रोडमधला जो फ्रिक्शन आहे तो कन्सिडर करणार नाही। सो दिस इज द फर्स्ट केस, दॅट इज विदाउट कन्सिडरिंग फ्रिक्शन। ओके,
सो आपण ह्या केसमध्ये टायर आणि रोडच्या सरफेसमधलं फ्रिक्शन कन्सिडर करणार नाही. सो ज्यावेळेस जो आपल्याला स्पीड मिळेल दॅट इज द मोस्ट सेफ स्पीड. मोस्ट सेफ स्पीड. आता अजून कोणते फोर्सेस या केसमध्ये ॲक्ट होतील तर आपला सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. सो सेंट्रिपिटल फोर्स इज द रिझल्टंट ऑफ ऑल these फोर्सेस अँड सेंट्रिफ्युगल फोर्स इज ॲक्टिंग away from the center and which having the value mv square divided by r. Okay, suppose this is the center in this direction. Now we have to resolve this particular normal reaction to get the parallel and perpendicular component of this n. So we know that suppose we have one force which is inclined at an angle theta with respect to vertical surface, then it makes the angle 90 minus theta with respect to horizontal surface, and it have two components. First component is a horizontal component is f cos, that is the angle made by the horizontal surface is 90 minus theta, and in vertical component is f sin 90 minus theta. So it becomes f sin theta and it becomes f cos theta, as sin 90 minus theta is cos theta. So similarly, if we resolve this normal component, we get the parallel component of the force and we get the perpendicular component of this normal reaction. So perpendicular component is n like this, that is the n cos theta, and horizontal component or parallel component is n sin theta. Now from this free body diagram we get easily understood that our weight of a car is balanced by vertical component n cos theta. Okay, suppose this is the equation number 1, and our second horizontal component is n sin theta. N sin theta is balanced by our centrifugal force mv square divided by r. This is suppose equation number 2. Now divide equation 2 by equation 1. We get n sin theta divided by n cos theta is equal to mv square divided by r into 1 upon mg. Now cancel the similar term, nn get cancel, get cancel. So our equation remains tan of theta is equal to v square divided by rg. So we get v square is equal to rg tan theta, and we get v is equal to square root of rg tan theta. Now in this case our mu is replaced by, in this equation, or mu is replaced by the angle tan of theta. So our speed value is mostly depend on the angle of banking in this case. So we are not considering the friction between the tire and the road. So this speed is the most safe speed. If we drive our car on this particular speed, we don't have any accident on the curved surfaces, or our car is never slip. So this is the most safe speed. ओके, बँक रोडसाठी आपल्याला मोस्ट सेफ स्पीडचं डेरिव्हेशन मिळालं होतं v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ rg tan थीटा. आता यात आपण पहिली केस बघू की जर आपल्या गाडीचा स्पीड हा जर या सेफ स्पीडपेक्षा कमी असला तर त्या केसमध्ये काय होईल. सो त्या केसमध्ये काय की जर सपोज v1 इज आवर व्हेकल स्पीड अँड विच इज लेस दॅन दिस सेफ स्पीड, दॅट इज द स्क्वेअर रूट ऑफ rg tan थीटा. सो आपण बघितलं होतं की mv1 स्क्वेअर r इज बॅलन्स बाय द n sin थीटा. सो या केसमध्ये हा mv1 स्क्वेअर r इज लेस दॅन n sin थीटा या कॉम्पोनंट यापेक्षा कमी त्याची व्हॅल्यू राहील. सो आपण हे डायग्राम थ्रू लक्षात घेऊया. सपोज दिस इज आवर बँक रोड विच हॅविंग द इन्क्लिनेशन थीटा. दिस इज व्हेकल. Okay, this is the weight mg which is acting downwards, and this is normal reaction which is inclined at an angle theta with respect to vertical surface. Okay, when we resolve this normal reaction n,
we get the n cos theta as a vertical component, and we get n sin theta as the horizontal component or parallel component. Okay, now in this case our centrifugal force is acting in this direction, mv1 square divided by r. सो आता आपण पहिल्या केसमध्ये आपण बघतोय की आपलं जर गाडीचा स्पीड ह्या सेफ स्पीडपेक्षा कमी असला तर आपली mv1 स्क्वेअर डिवायडेड बाय आरची व्हॅल्यू ही एन साइन थिटापेक्षा कमी असेल. जर आपण ह्या व्हॅल्यूज न्यूमेरिकल थ्रू कन्सिडर केल्या, सपोज आपल्या एन साइन थिटाची व्हॅल्यू सपोज 10 न्यूटन असेल आणि याच्यापेक्षा कमी म्हणजे आपला जो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे त्याची व्हॅल्यू सपोज 5 न्यूटन असेल. सो इट इज ॲक्टिंग इन दिस डायरेक्शन, इट इज ॲक्टिंग इन दिस डायरेक्शन. सो 5 न्यूटन गेट कॅन्सल and our total resultant will acting in this direction, that is 5 Newton, because 10 minus 5 is the 5 Newton. Okay, so now या 5 न्यूटनमुळे आपली गाडी ह्या साईडला स्लिप व्हायला बघेल, म्हणजे रोडच्या खालच्या बाजूला ह्या डायरेक्शनला गाडी स्लिप होते. सो हे जो स्लिपेज आहे, हा जो स्लिपेज आहे तो अवॉइड करेल आपल्या गाडीचं फ्रिक्शन. ओके, दॅट इज द फ्रिक्शन बिटवीन टायर अँड रोड, ते अवॉइड करेल. सो त्या केसमध्ये आपला फ्रिक्शन फोर्स, जर आपली गाडी ह्या डायरेक्शनला स्लिप होत असेल तर फ्रिक्शन फोर्स आपला ह्या डायरेक्शनला ॲक्ट होईल, दॅट इज द Fs. ओके, सो Fs इज ऑल्सो इन्क्लाइंड विथ एन अँगल थिटा. सो वी गेट द इट मेकिंग द, सपोज दिस इज द हॉरिझॉन्टल line, it making angle theta with respect to horizontal. So we get the two component of Fs. First component is the horizontal component in this direction, that is Fs. Now Fs is making theta angle with respect to horizontal surface, so we directly get here Fs cos theta, and in vertical direction we get Fs sin theta. Vertical component is Fs sin theta. ओके, हे तुमच्या लक्षात आलं असेल की Fs या डायरेक्शनला काय ॲक्ट होतोय. सो या केसमध्ये काय, आपला सेंट्रिफ्युगल फोर्सची व्हॅल्यू ही एन साइन थिटापेक्षा कमी आहे. सो एन साइन थिटाचा जो रिझल्टंट आहे तो आपला गाडीला खालच्या साईडला स्लिप करेल. सो ते अवॉइड करण्यासाठी आपला जो Fs आहे तो वरच्या डायरेक्शनला ॲक्ट होईल. जो फ्रिक्शन फोर्स आहे तो गाडीला ह्या डायरेक्शनला होल्ड करून ठेवेल. ओके, सो आता आपण बघूया की पहिलं आपण बघू वर्टिकल किंवा परपेंडिक्युलर टू सरफेस. ओके, सो दिस इज परपेंडिक्युलर टू सरफेस. जितके फोर्सेस आहे त्याचं आपण पहिलं ॲडिशन करून घेऊया. ओके, सो आता ह्या केसमध्ये पहिला जो परपेंडिक्युलर फोर्स आहे तो आहे mg. ओके, इट इज ॲक्टिंग डाउनवर्ड डायरेक्शन, सो आय राईट डाऊन हिअर मायनस mg. आफ्टर दॅट प्लस n cos theta, it is acting upward direction, n cos theta. After that Fs sin theta is also acting upward direction, so Fs sin theta. Okay, it is equal to 0. Now these only are the vertical component, this one and this one. Okay, so I write down here n cos theta plus Fs sin theta is equal to mg. Now this is, suppose this is equation number 1. Now we will see the parallel component और horizontal. ओके, पॅरलल कॉम्पोनंट कोणकोणते होतं फोर्सेसचे. सो पहिला आहे जो आपला सेंट्रिफ्युगल फोर्स, तो ह्या डायरेक्शनला ॲक्ट होतो आहे. सो आय टेक इट एज अ पॉझिटिव्ह, इट इज अवे फ्रॉम द सेंटर, सो mv1 स्क्वेअर डिवायडेड बाय r. आफ्टर दॅट मायनस n sin theta. After that this Fs cos theta component which is also acting in this direction, so I write down here Fs cos theta is equal to 0. So these are the horizontal components for this one. After that n sin theta, and after that this centrifugal force. Now this equation becomes minus n sin theta plus Fs cos theta is equal to minus mv1 square divided by r. Now I can multiply by the minus sign to overall this equation, so I get n sin theta minus Fs cos theta is equal to mv1 square divided by r. So suppose this is equation number 2. Okay, now divide equation 2 by equation 1.
Okay, so what we get, first of all, divide this in this particular time left side, that is the n sin theta minus fs cos theta from the equation number 2. Divide the left side of the equation 1, that is the n cos theta plus fs sin theta, okay, is equal to mv1 square divided by r into 1 upon mg. Okay, this is our overall equation. Now again divide this equation. First of all, cancel the similar terms, so m get cancelled. Okay, now divide this divide equation by cos theta. Okay, so in this direction cos theta divided by cos theta becomes 1, so we cannot consider this term. But in this direction, when we divide by the cos theta, we get n sin theta divided by cos theta is tan theta, so that is n tan theta. After that minus fs cos theta get cancelled, so we get 1. After that n cos theta divided by cos theta get cancelled, so we get 1 plus fs tan theta. And in this direction we get v1 square divided by rg. Okay, we already know that the fs, that is the friction force, is equal to mu into n, that is the coefficient of friction into normal reaction. So we can put here this value. So आपल्याला मिळेल n tan theta minus mu n divided by n plus mu n tan theta, okay, is equal to v1 square divided by rg. Okay, आता n आपण कॉमन घेऊ आणि तो कॅन्सल होईल. ओके, सो फायनल इक्वेशन आपल्याला मिळेल tan theta मायनस म्यू डिवायडेड बाय 1 प्लस म्यू tan theta इज इक्वल टू v1 स्क्वेअर डिवायडेड बाय rg. ओके, तो आपल्याला जो मिनिमम स्पीड मिळणार आहे v मिनिमम. ओके, सो या केसमध्ये आपलं v मिनिमम म्हणजे काय की आपला जो गाडीचा व्हेकलचा जो स्पीड आहे तो आपल्या सेफ स्पीडपेक्षा कमी आहे. सो v मिनची व्हॅल्यू आपल्याला मिळेल इज इक्वल टू हा rg त्या डायरेक्शनला जाईल, सो स्क्वेअर रूट ऑफ rg, त्यानंतर ही टर्म दॅट इज द tan theta मायनस म्यू डिवायडेड बाय म्यू tan theta प्लस 1. ओके, सो दिस इज आवर फायनल इक्वेशन. दॅट इज द ह्या मिनिमम स्पीडला आपण गाडी चालू शकतो बँक रोडवर, त्यासाठीचं हे इक्वेशन आपल्याला आपण डिराईव्ह केलं आहे. ओके, आपण पहिला बघितला सेफ स्पीड, त्यानंतर आपण बघितलं व्ही मिनिमम स्पीड. आता मॅक्सिमम किती स्पीडला आपण गाडी चालू शकतो बँक रोडला, त्यासाठी ज्यावेळेस गाडीचा स्पीड हा ग्रेटर दॅन असेल सेफ स्पीडपेक्षा, दॅट इज द म्यू आर जीपेक्षा जास्त असेल. सपोज v1 इज द आवर व्हेकल स्पीड. ओके, सो या केसमध्ये काय राहील, तुमच्या सेंट्रिफ्युगल फोर्सची जी व्हॅल्यू आहे mv1 स्क्वेअर डिवायडेड बाय आर ही ग्रेटर राहील कशापेक्षा, n sin theta या कॉम्पोनंटपेक्षा. सो आपण हे डायग्राम थ्रू समजू. सपोज दिस इज आवर बँक रोड having inclination of theta. Okay, suppose this is the car or this is the vehicle. Now this is the wheels and which are touching to the road surface. Now weight mg is acting downwards and normal reaction is acting perpendicular to the road surface with the inclination of theta with respect to vertical surface. Then we have resolved the normal reaction n into n cos theta in upward direction and n sin theta in parallel direction. So the force, centrifugal force is acting from the centers is mv1 square divided by r. Now in this case what will happen, the centrifugal force ची value n sin theta component पेक्षा जास्त आहे. हे आपण न्यूमेरिकल टर्म मध्ये बघू. सपोज सेंट्रिफ्युगल फोर्स हा 10 न्यूटन ह्या डायरेक्शनला ॲक्ट होतो आणि 5 न्यूटन फक्त n sin theta हा कॉम्पोनंट ह्या डायरेक्शनला ॲक्ट होतो आहे. सो या दोन्हीचं रिॲक्शन होऊन रिझल्टंट जो फोर्स आहे तो 5 न्यूटन राहील फक्त, आणि कारण हे ऑपोजिट डायरेक्शनला आहे तो गाडीला ह्या साईडला ढकलेल. ओके, व्हॅन दिस फोर्स 5 न्यूटन इज ॲक्टिंग इन दिस ऑन दिस पर्टिक्युलर व्हेकल, तर गाडी काय आहे की इकडं सरकायचा प्रयत्न करेल, पण त्याच वेळेस तुमचा फ्रिक्शन फोर्स रोलमध्ये येईल आणि तो तसं होऊ देणार नाही. म्हणजे तुमचा फ्रिक्शन फोर्स कोणत्या गाडीला जर आपल्याला स्टेबल ठेवायचं असेल तर तुमचा फ्रिक्शन फोर्स या डायरेक्शनला ॲक्ट होईल, दॅट इज fs.
ओके, आता एफ एसला आपण रिझॉल्व करून घेऊया दोन कॉम्पोनंटमध्ये, हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल. ओके, सपोज दिस इज द हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट, दॅट इज द एफ एस कॉस थिटा, आणि हा पण अँगल करतोय थिटा, आणि दिस इज एफ एस साइन थिटा, जसं आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं, मागच्या केसमध्ये बघितलं. ओके, आता सिमिलरली ॲज अबो, मागच्या केसमध्ये जसं आपण बघितले तसं आपल्याला आता काय की पहिले आपल्याला परपेंडिक्युलर फोर्स कॉम्पोनंट लिहून घेऊया आपण. फोर्स कॉम्पोनंट, ओके, ते ज्यावेळेस आपण लिहू त्यावेळेस आपल्याला मिळेल एन कॉस थिटा मायनस एफ साइन थिटा इज इक्वल टू मायनस एम जी. ओके, किंवा एफ साइन थिटा दिस इज एफ एस साइन थिटा मायनस एन कॉस थिटा इज इक्वल टू एम जी. दिस इज इक्वेशन नंबर 1. नाउ हॉरिझॉन्टल किंवा पॅरलल फोर्स कॉम्पोनंट कोणकोणते असतील इथे पॅरललमध्ये, सरफेसच्या, रोडच्या सरफेसला पॅरलल. ओके, सो या इथे कोणकोणते एफ एस कॉस थिटा, दिस इज द मायनस साइन, प्लस mv1 स्क्वेअर डिवायडेड बाय आर, आणि त्यानंतर तुमचे नॉर्मल रिॲक्शन, दॅट इज ऑल्सो मायनस एन साइन थिटा. हा राहील तुमचा क्वेश्चन नंबर 2. Okay, so final equation becomes fs cos theta plus n sin theta is equal to mv1 square divided by r. Sorry, this is equation number 2. Now divide 2 by 1, equation 1. So what we get, I will write down direct, cos theta plus n sin theta divided by fs sin theta minus n cos theta, okay, is equal to mv1 square divided by r into 1 upon mg. So cancel the similar terms, get cancelled. Now in this case fs is equal to mu n, so I will directly write down here mu n cos theta plus n sin theta divided by mu n sin theta minus n cos theta, okay, is equal to v1 square divided by rg. सो आता काय की आपल्याला n कॉमन काढून घेऊ आपण आणि कॉस थिटाने प्रत्येक टर्मला डिवाइड करू, जसं आपल्या मागच्या केसमध्ये केलं होतं. सो n कॉमन निघाल्यावर हा n आणि हा n कॅन्सल होईल एकमेकांना. सो आपल्याकडे उरेल म्यू इंटू 1 कॉस थिटा डिवाइडेड बाय कॉस थिटा, n आपण कॉमन काढलेला आहे, सो इट बिकम्स टॅन ऑफ थिटा ओनली डिवाइडेड बाय साइन थिटा डिवाइडेड बाय कॉस थिटा इज म्यू tan theta 1, okay, is equal to v1 square divided by rg. So our final equation becomes v1 is equal to, or v max is equal to, okay, in this case our velocity is maximum, so maximum velocity on the curved road, we get the equation as follow: rg in bracket plus tan theta divided by mu tan theta minus 1. Okay, this is our final equation for the maximum speed. Okay, so in this equation mu is the coefficient of friction between road surface and tire, theta is the angle of banking, radius of curvature, and g is the acceleration due to gravity. Thank you for watching this video. Hope तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. तुम्हाला जर काही क्वेश्चन असतील तर तुम्ही मला मेल करू शकता. माय नेम इज 21714@gmail.com या मेलवर, किंवा तुम्ही मला व्हॉट्सॲपही करू शकता 7588557203 या नंबरवर. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्स वन्स अगेन.